तुमची जी भूमिका आहे ना, तुम्ही सेक्युलर विचारसरणी आहे किंवा शाहू फुले आंबेडकरांची जी भूमिका आहे, मधल्या काळामध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून की तुम्हाला घेतल्यामुळे आपल्याला नुकसान होते अशी भूमिका व्यक्त केली गेली. मला त्यांची भूमिका असेल, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की मी कुणी माझ्याबद्दल काही बोललं तर मी त्याला उत्तरच देणार नाहीये. मला माझं विकासाचा ध्येय घेऊन पुढे जायचंय. माझ्या दिलेल्या योजना महायुतीच्या सरकारने दिलेल्या घेऊन पुढे जायचंय आणि गरीब घटकाला वर काढायचंय. नाही, पण मग टीका जरी झाली तरी तुम्ही म्हणतात की बोलायचं हे बदललेले दादा, हा बदल काही का असेल ना, तुम्ही काय समजायचं ते समजा. मी तुम्हाला सांगतो की मी एखादा कुठला निश्चय केला की मी त्याच्या मागे हटत नाही. माझा स्वभाव आहे, मी ठरवलेलं आहे, मी माझं मन पक्क तयार केलेलं आहे. कारण RSS ही भाजपची पेरेंट बॉडी आहे, मदर बॉडी आहे. त्यांच्या मुखपत्रातून झालेली टीका ही पक्षाचा कार्यकर्ता वेगळ्या गांभीर्याने घेतो. ठीक आहे, माझा पक्षाचा कार्यकर्ता मला समजून घेईल. तुम्हाला त्यांना समजायची वाटत आहे त्यांना रिच आउट. मला आता तुम्ही माझं भाषण ऐकलं का? माझं पूर्ण लाईन कशात चाललेली आहे, मला बाकी काय करायचंय? बिलकुल दादा, नाही पण मला करायचं नाही. तर नरेटिव्ह शब्द जेव्हा आपण वारंवार आजकाल बोलण्यात येतो, नरेटिव्ह बिल्डिंग होतो. हो, नरेटिव्ह होतोच. मी आता बाकीची जनता बघेल ना, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली जनता की बाबा अजित पवार बाकीचे कोणी त्याला बोलत असले तर तो त्या विषयाला न धरता तो आमच्या विकासाचा बोलतो, तो आमच्या गरिबीमधनं वर कसा माझ्या महाराष्ट्राला काढता येईल हा विचार मांडतोय. तुम्ही एकीकडे हा विचार मांडतात की सामान्य माणसाला गरिबीतनं वर काढायचंय. तुमची टॅगलाईन नवीन जी आहे ती आहे लाभ आणि बळ. या लाभार्थी ज्या योजना आम्ही लाभार्थींकरता आणल्यात, अनेक योजना आणल्यात. शेतकऱ्यांच्या करता आल्यात, युवतींच्या करता आल्यात, महिलांच्या करता आल्यात, मुलींच्या करता आल्यात, सगळ्या घटकाच्या करता आल्यात. त्याच्यातनं त्यांना लाभ मिळावा म्हणून लाभ, आणि तो लाभ मिळाल्यावर त्यांना बळ मिळावं, लाभ मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये बळ यावं म्हणून बळ. दुसरीकडे गरिबांचा नाद एक नाद अशी पण एक घोषणा असू दे ना. टारलेली जाणाऱ्या दोन गोष्टी वाटत काहीतरी तो त्यांच्या पक्षाची टॅगलाईन आहे, ही माझ्या पक्षाची टॅगलाईन आहे. परंतु सगळ्यांनी मिळून महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं. काय काळजी करू नका. तुम्ही किती उलट सुलट कसंही काही विचारलं तर माझं उत्तर ठरलेलं आहे.